नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो 26 मे आहे आज, 26 मे। तर पावसाला सुरुवात झाली कालपासून, अगदी आता जवळजवळ 24 तास झाले पाऊस कंटिन्यू पडतोय, त्यापेक्षा जास्त सुद्धा टाइम झालाय। तर पाऊस कंटिन्यू पडतोय आणि रात्री पाऊस एवढा होता की भरपूर काही घडलेलं आहे। तर या व्हिडिओतून तुम्हाला मी ते दाखवणार आहे, जो आमच्याकडचा रस्ता म्हणजे हरिहरेश्वर ते बाणगंगा म्हणजे आपल्या घरी जाण्याचा रस्ता जो आहे त्याची अवस्था सध्या ह्या पहिल्याच पावसात काय झाली आणि पुढे अजून काय होईल ते सांगता येत नाही। पण आता जी काय अवस्था झाली ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता हरिहरेश्वरमध्ये आहे आणि चाललोय घरी। तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो आता हरिहरेश्वरमधून आपल्याला घरी जायचं आहे। हे बघा, हे आपल्या गावचं इथे बोर्ड लावलेलं आहे, राम मंदिर, बाणगंगा आणि साक्ष भैरव मंदिर अशी आपली दोन वरती वाड्या आहेत, गाव आहेत। तर हा इथूनच समोरून आपल्या गावात जायचा जो मेन रोड आहे हे बघा। आणि त्याच्या आधी इकडे बघा, रात्री एवढा जोरदार पाऊस वारा होता की त्याच्यामध्ये हा झाड इथे पडलेला आहे रस्त्यामध्ये। हरिहरेश्वर श्रीवर्धनला जाणारा जो हा मेन रोड आहे त्या रोडवरती हा झाड पडलाय। सकाळपासून झाड इथे पडलाय, त्याला अजून कोणी काही कटिंग वगैरे। पुढे बघूयात आमच्या जो गावी जाणारा रस्ता आहे, गावात जायचा रस्ता आहे, पुढे त्याची अवस्था काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। तर चला तर मग आता आपण जाऊयात आता पुढे। तर मित्रांनो आता आपण घरी जायला चाललोय आणि हे बघा आमच्या रस्त्याची अवस्था बघा काय आहे। त्याच्या आधी ह्याच्यावरती थोडी माती होती, पण ती पाऊस एवढा जोरात पडतोय त्याच्याने ती माती निघून गेले। रिक्षामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला हे असं कॅमेरा थोडा जास्त हलतोय, पाऊस पडतोय त्याच्यामुळे वायफर सुद्धा चालू आहे। तर हे बघा हा जो आपला रस्ता आहे हरिहरेश्वर पासून वरती जाण्याचा, याची अवस्था बघा लई खराब झाली। हे बघा समोर रस्ता किती खराब झालाय, हे बघा पूर्ण दगड बाहेर पडलेत। गाडी चालवण्याची सुद्धा इथे भरपूर अशी मुश्किल होते। बघा तुम्हाला हा कॅमेरा जेव्हा किती हल्ला हे समजला असेल त्याच्यावरून रस्ता किती खराब आहे, भरपूर रस्ता खराब झालाय। पाऊस पडतोय, सर्व हिरवंगार झालंय। तर मित्रांनो आजची 26 मे आहे, मे महिन्यात एवढा पाऊस हा पहिल्यांदा बघतोय। बघा पूर्वीचे लोक बोलायचे की मे महिन्यात सुद्धा आपल्या नदीला पाणी असायचं। तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला नदीला पाणी आहे की हौर आलं इथे। बघा रोडवरती पाणी आहे। पूर्वीच्या लोकांनी नदीमध्ये पाणी बघितलं असेल मेच्या एंडिंगला वगैरे, पण आता बघा हा रस्त्याला पाणी आहे, रस्त्याला हे बघा पूर्ण रस्त्याला पाणी आहे। पाऊस पडते, जास्त वेळ मोबाईल बाहेर नाही ठेवू शकत। धोका बघताय तुम्ही किती, इकडे धोका सुद्धा आता चालू झालाय, धोका पडतोय। हे आमची म्हैस कातल, इथे पहिले या म्हैशी बसायच्या पाण्यात, त्याच्यामुळे त्याला म्हैस कातल नाव पडलंय। हो बघा आमचा गावचा रस्ता, पाऊस सोबत धोका, त्या धोक्यातून चाललोय, व्यवस्थित दिसत नाही आहे। तर मित्रांनो हे बघा इथे आपल्या गावात जाता जाता ह्या इकडे हरिहरेश्वरचा सुंदर असा समुद्रकिनारा आपल्याला इकडून अनुभवता येतो। हा व्ह्यू बघताय तुम्ही, इथे हा सेल्फी पॉईंट आहे, खूप भारी आहे, एक नंबर इथून हा व्ह्यू दिसतोय। पावसाळी वातावरण, त्याच्यामध्ये हा असा समुद्रकिनारा, हे जंगल हिरवगार गवत प्लस त्याच्यात पाऊस, तर एक नंबर असा वाटतोय। चला आपण पुढे जाऊयात। एकटाच आहे त्याच्यामुळे मोबाईल पकडायला आणि गाडी चालवायला जमत नाही आहे, तरी सुद्धा एक प्रयत्न करतोय व्हिडिओ बनवण्याचा। तर आता आपण आलोय साक्षभैरी गावाजवळ। आता आपल्याला जो पहिला गाव छोटीशी वाडी एक मिळणार आहे ते साक्षभैरी। आणि मित्रांनो हे बघा समोर बघा अगदी गावाच्या जवळ, पण हा बघा पहिल्याच पावसामध्ये ह्या एवढा चिखल झाला आहे, इथून गाडी नेणं सुद्धा मुश्किल आहे। तुम्ही हे टायर बघताय गाडीचे, आधी जे गाडी मिव्स वरून आलो होतो
तर बघता केवढे खड्डे पडले. तर ह्या चिखलातून गाडी नेणं म्हणजे बहुत मुश्किल आहे. तर बघा इथे साक्षभैरीच्या आधीच अशी अवस्था झाली आहे. तर पुढे आणखी काय आहे मी बघितले, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून ते दाखवणार आहे. बघा पहिल्याच पावसात हे एवढा चिखल. पाऊस बघा किती पडतोय. पाऊस सुद्धा आणखी भरपूर पडतोय जोरात. तर आणखी रात्रीत काय होईल हे सांगता येत नाही. खरंच हे आपत्कालीन जो हा पाऊस पडतोय तर बेकारच पडतोय एकदम. काही होऊ शकतं, कारण पहिल्याच पावसात ही अवस्था झाली. तर आणखी पाऊस जायचं बाकी आहे. तर पुढे काय होईल, तर आणखी पुढे काय झालंय ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि हे व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुम्ही. चला तर मग आपण पुढे जाऊयात आता गावात. पुढे रस्त्यावरती दगड आले. दगड म्हणजे रात्री पाणी किती जोरात इथून गेले असेल ते आपल्याला अनुभवता येतंय. तर मित्रांनो आपल्या गावाच्या आधी एक गाव मिळतो जो साक्षभैरी आहे. हे बघा त्या गावातून आपण आता चाललोय वरती आपल्या गावात जायला. इथूनच रस्ता आहे. साक्षभैरव मंदिर जो आपण बोर्ड बघितला तर ह्याच गावामध्ये. इकडे सुद्धा आपण बघतोय पूर्ण रस्त्यावरती दगड माती आलेले आहेत. हे बघा मित्रांनो गावातून बाहेर आलो आणि हे बघा समोर बघा दरड कोसळली. इथे बघा काय अवस्था आहे. मागं आपण बघितले ते थोडी रस्त्यावर माती होती, पण इथे बघा पूर्ण दरड कोसळलेली आहे. इथे एक मिनिट दाखवतो तुम्हाला मित्रांनो. हे बघा अगदी साक्षभैरी गावाच्या बाजूला रस्ता. पहिले म्हणजे रस्ता बघा, रस्त्याची अवस्था काय आहे. इथून गाडी कशी न्यायची हा मोठा प्रश्न आहे. आणि हे बघा इथे दरड कोसळलेले आहे. हे साक्षभैरी गावाच्या इथे बाजूला आहे बघा. यांची पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या इथे बाजूला हा जो कोसळलेला आहे दरडच कोसळले. ही सर्व माती बघा खाली आलेली आहे. ही पहिलीच पावसाची सुरुवात आहे. मे मध्ये पाऊस पडतोय. आजची तारीख सुद्धा 26 आहे. आणि बघा ही पहिल्या या टाकीच्या दोन्ही बाजूला अशी दरड कोसळली आहे. माती सगळी ही कोसळली आहे. दगड वगैरे आलेले आहेत. तर हे पहिल्याच या रात्रीतच झाले, कारण काल संध्याकाळी 7 वाजता मी इथून गेलो तेव्हा काहीच नव्हतं. अगदी रस्त्यावर माती सुद्धा नव्हती. आणि हे रात्रीत बघा काय हे झालेलं आहे. बघा हे पूर्ण रस्ता म्हणजे असा बंद झालेला आहे. ही छोटी आपली रिक्षा आहे तरी त्या मातीतून कशी तरी पुढे जाते. दुसरी मोठी गाडी जाऊ शकत नाही. बाईकवाल्यांचे खूप इथे प्रॉब्लेम झालेत. बाईकवाले सुद्धा इथून जाऊ शकत नाही कारण बाईक स्लिप होते. तर बघा पहिल्याच पावसात ही अवस्था झाली. आणखी पुढे काय झालंय तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करा मित्रांनो. व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण पहिल्याच पावसात बघा ही आमची हा दुसरा इथे हे सीन झाला. तिथे दरड कोसळली आहे. इथं सुद्धा तोच सीन झालेला आहे. हे बघा इथे रस्त्यात दगड आले. इथे सुद्धा मी तुम्हाला थांबून दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो इथे सुद्धा हा डोंगर इथे कोसळलेला आहे. ही मोठी दगड इथे रस्त्यात आली आहे. इथनं मोठी पिकअप जाणं अशक्यच आहे. दुसरी कोणती मोठी गाडी इथून जाऊ शकत नाही. बघा ही दगड सुद्धा इथे एवढ्यावरच थांबले आहे. त्याच्यामुळे रस्ता थोडा आपला खुला राहिला आहे. इथून जाऊ शकतो आपण. पण हे बघा पुढे आणखी पाऊस पडला तर हे वरची जे दगड आहेत, जे झाडं आहेत ते सुद्धा खाली येण्याची शक्यता आहे. बघा इथे सुद्धा अशी अवस्था झाली आहे. आमच्या गावातला रस्ता कधीही बंद होऊ शकतो. पहिल्याच पावसात लय बेकार हाल झाली आहेत. लय बेकार. इमर्जन्सीला जर असं असेल तर मोठा लफडा होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघता हे आमच्या गावची अवस्था. हरिहरेश्वर ते आमचं बाणगंगा फक्त 2.5 किलोमीटर. त्याच्यात हे एवढा मोठा रस्त्याचे सीन झालेत. माती पडले, दरड कोसळले, आणखी असं चालूच आहे. बघा माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघताय हे दगड आहेत ना, हे वरून खाली पडलेत. त्या इथे सुद्धा एक छोटा दगड आहे. तो मध्ये नशीब राहिला नाही. हे मोठे दगड इथे एवढ्यावरतीच थांबलेत म्हणून नशीब, नाही तर गाडी तर गेलीच नसती. पूर्ण रस्ता बंद झाला असता. आणि पाऊस बघा चालू आहे. आणि ह्या पावसातून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. आमच्या जे गावची काय अवस्था झाली आहे रस्त्याची ते तुम्हाला दाखवतोय. तर जायचं आपल्याला गावात. बघूया गावात काय अवस्था आहे ते. चला तर आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो इथे थांबलेलो तुम्हाला दाखवलं. तिथे दोन म्हणजे साक्षभैरी गावाजवळ आणि त्याच्या पुढे आल्यानंतर सुद्धा तिथे
माती अशी पूर्ण कोसळली आहे, दरड कोसळली आहे थोडीशी. पुढे आणखी हे बघा, थोडंच पुढे आलो आणि इथे सुद्धा बघा माती कोसळली. हे ह्याच्या आधी पावसामध्ये कधी झालंच नव्हतं. आणि हे बघा अवस्था सध्या रस्त्याची काय आहे, बेकार अवस्था झाली. हा तिसरा चौथा स्पॉट आहे, तिथे माती आले. 5 ठिकाणी अशी माती पडले. आणि पुढे आणखी गावामध्ये काय झालंय काय नाही आपण बघूच. चला तर मग आता आपण जाऊया पुढे गावामध्ये. पाणी बघा, रस्त्याला पाणीच पाणी. मे महिन्यामध्ये एवढा पाऊस हा पहिल्यांदाच बघतोय. तुम्ही बघितला असाल तर कमेंटमध्ये सांगा. एवढा रस्त्याच्या हा जो इथे आहे, जो गेल्या वर्षी इथे माती कोसळली होती. पाणी बघतोय किती रस्त्याला, हे बघा फुल पाणी आहे. आणि हा इकडे नजारा आमच्या गावातून दिसणारा मारल समुद्र किनारा आहे. धुका आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. गावाच्या जवळ आलोय आता. व्हिडिओ थोडा हलणार आहे कारण रस्ता पण आमचा तसाच भारी आहे. गडबडीत रस्ता आहे बघा. पाणी बघा, पाणी पाणी. पाणी पाणी, शेतं पूर्ण पाण्याने भरले. एवढा पाऊस 2 दिवसात, अगदी 24 तास कंटिन्यू पाऊस पडतोय. त्या पावसाने सर्व वाट लावून ठेवली. बघा इकडे सर्व शेतामध्ये पाणी झालंय. आमच्या गावामध्ये इथून एंट्री होते, शेता पूर्ण मिटून गेला. आता आपण गावामध्ये आलो मित्रांनो. बघा दगड रेती बघताय किती आहे ते. हे बघा पूर्ण रस्त्यावरती खडी दगड आलेले आहेत. तर मित्रांनो आता गावात आलोय बघा. इथे पण थोडा रेसगाव वगैरे आलेला आहे. गावामध्ये आलोय आणि बघा ढोर चरायला, पावसातून चराय सोडलेली पण ती पाऊस जास्त पडतोय त्याच्यामुळे आली बघा. ते सुद्धा राहत नाही आहेत रानामध्ये, कारण पाऊसच एवढा पडतोय की त्यांना इकडे गावात जवळ खायला आवडतं. ऊन आले काय माहिती. गाडी बघा एकदम रस्त्यात लावून ठेवली. 2 गाड्या लागल्यात पण त्या रस्त्यात लावून ठेवल्यात. मित्रांनो आपण गावातून पुढे आलो. ही आपली इथे शेड आहे आणि या गावचं मंदिर आहे बघताय. तर मित्रांनो पाऊस अजूनही चालू आहे. आपण बघितलात हरिहरेश्वर ते बाणगंगा म्हणजे आमच्या गावापर्यंतचा हा जो छोटासा एक व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात किती ठिकाणी असा रस्ता बंद झालेला आहे. बंद म्हणजे बघितलात तुम्ही आता किती अडचणी आहेत रस्त्यामध्ये. माती, ते दगड वगैरे कोसळले आहेत रस्ता. आणि हे बघा हे आमच्या गावचं मंदिर आहे, श्रीराम मंदिर. आणि त्याच्याच बाजूला इथे नदी आहे. जे पूर्वी लोक बोलायचे की आपल्या नदीला मे महिन्यापर्यंत थोडं पाणी असायचं. तर मित्रांनो हे बघा त्यांनी थोडं पाणी बघितलं आणि आता आपण काय बघतोय बघा पूर्ण नदी पूर्ण वाहते. नदीला पाणी बघा किती आहे. हे अगदी मे महिन्यामध्ये. इथे काम चालू होतं ते पण राहिलं आहे अर्धा तासाच. कॉन्ट्रॅक्टर काम सोडूनच गायब झाला आहे.
हे बघा, ही आपली गावची नदी. नदीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि संध्याकाळी इकडे आपण येणार चिमुरड्याला नदीमध्ये. तर मित्रांनो, आपण मागासपासून बघतो की हरिहरेश्वर ते आमच्या गावचा जो प्रवास, हे व्हिडिओ आपण बघितलात. व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. बघा, पहिल्याच पावसामध्ये आमची ही अवस्था झाली. आत्तासुद्धा हे बघा पाऊस पडते, पाऊस चालूच आहे पाठीमागं. नदीवरती आता मी इथे थांबलो आहे. नदीला पाणी वगैरे भरपूर आलं आहे. तर पहिल्याच पावसामध्ये आमच्या रस्त्याची ही अवस्था झाली आहे. तुम्ही बघितलात दरड वगैरे किती असे दगडी. पुढच्या अजून पाऊस पडायचं बाकी आहे. ही तर सुरुवात आहे, हे मे महिनाचं आहे. अजून एवढा 3-4 महिने पाऊस पडायचं बाकी आहे. तर पुढे पावसामध्ये काय होईल सांगता येत नाही आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ, कारण आता पावसाला चालू झाल्याने पावसामध्ये आपल्या नवीन व्हिडिओ म्हणजे येणारच आहेत. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. चला तर मग भेटू पुन्हा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.